जगभरामध्ये प्रदूषणाचा विळखा वाढताना दिसतोय। प्रदूषणामुळे जीव जाणाऱ्यांची संख्या आहे तीही दिवसेंदिवस वाढतीये। त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं तज्ञ सांगतायत। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। प्रदूषणामुळे दरवर्षी 1 कोटी लोकांचा मृत्यू। विश्वयुद्धानंतर जगात सगळ्यात मोठं प्रदूषण युद्ध। वातावरण बदलाचा फटका जगभरातील नागरिकांना बसतोय। सद्यस्थितीत प्रदूषणामुळे दरवर्षी 1 कोटी लोकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलंय। विश्वयुद्धाप्रमाणे हे युद्ध आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्याकरता आतापासूनच प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञ म्हणतायत। प्रदूषणामुळे दिल्लीतील नागरिकांचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होत असल्याची माहिती पर्यावरण तज्ञ सोनम वांगचुन यांनी दिली आहे। साल में लगभग 70 लाख लोग तो सिर्फ वायु प्रदूषण से, एयर पोल्यूशन से ही मर रहे हैं, आपको मालूम है। और अगर और पर्यावरण संबंधी आपदाओं को लें तो लगभग 1 करोड़ मर रहे हैं साल में प्रदूषण और पर्यावरण के कारणों से। प्रदूषण हे असं संकट आहे जे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसलं तरी त्याचे परिणाम हे खूप गंभीर आहेत। प्रदूषणामुळे रुग्णांना होत असलेला नकळत त्रास हा दिवसेंदिवस घातक बनतोय आणि अखेर प्रदूषणामुळे जीव जातोय। जगभरात हे प्रदूषण मृत्यूचा सापळा बनत चाललंय। या सापळ्यात कोट्यवधी नागरिकांचा जीव जातोय। हे फार गंभीर आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये। थोडक्यात जो आपला पोल्युशन कंट्रोल जो आहे त्याला जर आपण खरंच कंट्रोलमध्ये आणलं तर हे मात्र कुठेतरी किंबहुना कंट्रोलमध्ये येईल। आपल्याला माहीत असेल साऊथ इंडिया आणि नॉर्थ इंडिया जर आपण असं डिव्हिजन केलं तर नॉर्थ इंडियाचा हा पोल्युशन रेट मोर दॅन 3 टाइम्स आहे। कुठेतरी काहीतरी मिसमॅच होत आहे, त्याला आपल्याला बघावं लागेल। जगात आणि भारतात वाहनांचा, कारखान्यांचा, मशीनचा, शेतीच्या जाळलेल्या कचऱ्याचा घातक वायू प्रदूषित निर्माण होतो। हा विळखा हळूहळू वाढत चाललाय। प्रदूषणाचा हा सापळा दरवर्षी कोट्यवधी जीवांचा बळी घेतोय। जगभरामध्ये वाढत्या प्रदूषणाचा परिणाम पाहता 1 कोटी जनता जी आहे तिला त्रास होतो आणि एवढंच काय तर 1 कोटी जनता आपल्या प्राणापासून मुकत आहे। कारण हा आकडा दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि प्रदूषण एवढं वाढतंय की सर्वसामान्य जनतेचे प्राण घेणारं प्रदूषण बनलेलं आहे। त्यामुळे प्राणघातक प्रदूषणापासून जर बचाव करायचा असेल तर तेवढी खबरदारी घेणं सुद्धा गरजेचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।